कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकत आहोत. आपला अध्याय 37वा चालू आहे. असं म्हणतात की श्री गुरुचरित्रांचे पारायण ऐकल्याने मनःशांती मिळते, चित्त शुद्ध होते, घरामध्ये सुख आणि समाधान नांदते. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा किंवा साहित्य ऐकायला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भविष्यात आपणास इतरही अनेक आकर्षक आणि चांगल्या कथा ऐकायला मिळणार आहेत. सुरू करूया. अध्याय 37वा. नामधारक विनवी सिद्धांसी पुढे कथा वर्तिली ऐसी श्री गुरु सांगती विस्तारेसी काय निरूपले. यानंतर ऐका नामधारका सगुणा श्री गुरु अवतार नारायणा जाणे सर्व आचार खुणा सांगतसे कृपेसी. त्रैमूर्तींच्या अवतारास आचार सांगता काय प्रयास ज्ञानदेवनी पतितास वेद म्हणविले कवणे परी. ऐसे गुरुमूर्ती दातारू भक्तजन कल्पतरू सांगते झाले आचारू. कृपा करोनी विप्रांसी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृहरक्षणार्थ कारणासी अग्निमंथन काष्ठासी संपादावे कृष्णामर्जार. श्रीखंडादी मणिघृते तीळ कृष्णाजिन छागवस्त्रे इतुकी असावी पवित्रे. दुरिते बाधा करू न शकती शुक्ल पक्ष सारसासी पोसावे घरी परियेसी. समस्त पाप विनाशी धेनू असावी आपुले घरी. देवपूजेचे विधान सांगेन ऐका मन गृह बर्वे सम्मार्जन देवगुण असावे. हिरण्यरौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी सम्मार्जन करावे विधींसी. निषिद्ध पात्रे सांगेन कास्या पात्रे कन्याका हस्ती नोवरी अथवा शूद्र जाती न करावे. वस्त्र धरोनी वाम हस्ती दक्षिण हस्ती सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडे मनी भस्मे करोनी सारवावे. रंगमाळिका घालोनी निर्मळ असावे देवता भुवनी. मग बैसोनी शुभासनी देवपूजा करावी. जैसी संध्या ब्राह्मणासी दैवपूजा करावी तैसी. त्रिकाल करावे आचनासी एकचित्ते मनोभावे. त्रिकाळी न घडे जासी प्रातःकाळी करावी हरसी. तेही न साधे परियेसी मध्यान्हकाळी करावे. सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वाहुनी भक्तीसी. ऐसे न साधे जयासी भोजनकाळी करावे. देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपुर. नरकभोगी निरंतर एक ब्राह्मणा एक चित्ते. विप्रकुळी जन्मजयासी पूजा न करिता जेवी हर्षी. तोची होय यमग्रासी वैश्वदेव न करी नर. देवपूजा करावयासी 6 प्रकार परियेसी. उदक नारायण विशेषी पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन एका अग्निदेव पूजाराधिका. मानसपूजा अतिविशेखा एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्षे थंडिली जाण प्रतिमापूजा स्वल्पबुद्धी. ज्ञाता असेल बुद्धिमंत यज्ञपुरुष पूजा त्वरित. स्वर्गापरवर्गा पूजा देत यज्ञपुरुष पूजा मुख्य जाण. अथवा पूजा वेधेनुसी ब्राह्मण पूजा विशेषी. गुरुपूजा मनोभावेसी प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ती. गुरुत्रैमूर्ती म्हणूनी बोलती समस्त श्रुती वचनी. सकळ अभिष्टे तयापासूनी पाविजेचारी पुरुषार्थ. कली प्रवेश होता नरू न करिता अंतःकरण स्थिरू. उत्पत्ती केली शांगधरू समस्त कली उद्धारावया. शालिग्राम चक्रांकितेसी प्रकाश केला ऋषिकेशी. तीर्थ घेता परियेसी समस्त पापे नासती. आज्ञा घेऊनी श्री गुरूंची पूजा करावी प्रतिमेची. वेदोक्त मंत्र करोनी वाची विधीपूर्वक पूजावे. स्त्री जनादी शूद्रांसी न म्हणावे वेदमंत्रेसी. आगमाक्तो मार्गेसी गुरु निरोपे करावे. श्री गुरूंचे निरोपाने पूजिजे काष्ठे पाषाणे. होती तेची देव जाणे होती प्रसन्न परियेसा. शुची आसनी बैसोनी करावे प्राणायाम तिन्ही. येभ्यो माता म्हणोनी चेतन करावा परमात्मा. प्रणव मंत्रोनी द्वादशी उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी. संकल्प करोनी अगन्यासी कलश पूजा करावी. देवाच्या दक्षिणा भागेसी कलश ठेवावा परियेसी. पूजा करानी भक्तीसी शंख पूजा करावे. निर्माल्य काढोनी विनयसी टाकावे ते नैऋत्य दिवशी. धोतवस्त्र हातरोनी धर्षी दीप प्रज्वलित करावे. स्मरावे मना श्री गुरुची मनोवाक्याव कर्मेसी. अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा. चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्जुनी. शांताकार करामनी मग अवाहनावे मंत्रोक्त. सहस्रशीर्षते अवाहनोनी पुरुष वेदम आसनी. एतावा मनस्य म्हणोनी पाद्य द्यावे अवधारा. मंत्र म्हणोनी त्रिपाधुर्व ऐसा. अर्घ्य द्यावे परियेसा. तस्मद्विराड म्हणा ऐसा. देवासी आचमन समर्पावे. यत्पुरुषेण मंत्रेसी स्तपन करा देवासी. दुग्धादी पंचामृतासी स्तपन पूजा करावी. पुरुष सूक्तादी रुद्रेसी. श्रुती मार्गे करोनी न्यासासी.
स्नपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्नपन करोनी देवांसी बैसवावे शुभासनेसी तयज्ञमिती तन्मंत्रेसी वस्त्रे द्यावी परियेसा तस्माद विद्येती मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवांसी येणेची मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वाजायंत ऐसे तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवांसी पुष्पे वहावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन आपण पेरिले कुसुमे सुगुण उत्तम पक्ष परियेचा पुष्पे असती अरण्यात ती मध्यम प्रकार बोलिजेत क्रय करुनी घेता विकत अधम पुष्पे जाणीजे उत्तम न मिळता विकत घ्यावी उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्णचरित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देख सच्छिद्र अथवा कृमी भक्षक भूमीवरी पडे एक पुष्प त्याजावे देवासी शिळी नव्हे ती द्रव्ये जाणा बिल्वपत्रे तुळसी आणा सहस्रपळे पत्रे कमळे नाना सदाग्राह्य देवांसी शतपत्रे बकुल पंचकासी पाटले कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करवीरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी धत्तूर अर्क करवीरेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरीकर्णिका निर्गुडेसी सेवगा कपित्थ करंजेसी कमलपत्र पुष्मांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगेन एका समस्त ऋषी पूजा करीती विष्णुसी त्याजावी याची कारणे अर्कपुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी धत्तूर पुष्पे प्रज्ञानासी कोविदारे दरिद्रता श्रीकणिका पुष्पे वाहता कुळक्षय होय त्वरिता कंटुकारी पुष्पे वाहता शोक होय परियेसा कंदपुष्पे होय दुःख शाल्मली पुष्पे रोग एक त्याची कारणे करून विवेक पुष्पे वहावी विष्णुसी वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित्थ केतकी शशांकेसी चामपुष्पे वर्जावी काष्ठ पिंपळ करंज देखा बकुल दंडिब केतका घातकी निंबादी पंचका माधवी पुष्पे वर्जावी च्यूतकुंत युतिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निवृत्ती ईश्वरार्चने दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी नित्यपूजा करा दुर्वेसी दुर्वा वर्ज शक्ती देविते येणे विधी पुष्पे वाहता काम्य होय तुम्हा त्वरिता चतुर्विध पुरुषार्था लाधाल तुम्ही अवधारा यत्पुरुषेती मंत्रेसी सुगंध धूमादी परिमळेसी ब्राह्मणोस्येती मंत्रेसी एकार्तिक्य करावे चंद्रमाम मनोसो इति मंत्रेसी नैवेद्य अर्पावा देवासी तांबूल अर्पिता म्हणा मंत्रांची नाभ्या असीदित ऐसा सुवर्णपुष्पे निरांजन सप्तशेती मंत्रे करून पुष्पांजली देऊन देवा यज्ञेती मंत्रे अर्पावी आधा पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवांसी अतिसम्मुख पुष्टदेसी गर्भागृही करू नये नमस्कारांचे विधान सांगेन एका विद्वज्जन सव्य देव प्रदक्षिणा करून नमन करावे आपुला गुरु माता पिता सम्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सम्मुख जावे निवंदावे सभा असेल द्विजांची नमस्कार तुम्ही एकची देवर्चनी तैसेची नमस्कार पावे समजता माता पिता श्री गुरूंसी नमस्कारांची रीती ऐसी उभय हस्ते कर्णस्पर्शी एकभावे वंदावे सव्यपदावरी देखा सव्य हस्तस्पर्शोनी निका वामहस्ती वामपादुका धरोनी नमन करावे गुरुस्थानांची नावे सांगेन एका भावे विचारोनिया बरवे नमस्कारावे येणे विधी माता पिता गुरुधाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सापत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असे ज्याची माता वय अधिक इष्टमित्रा नमस्कारावे तयांसी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन एका तुम्हासी उणे असेल वय जासी नमू नये विद्वज्जनी अग्निसमिधा पुष्पे कुशा धरिला असेल अक्षतांकुशा स्वहस्ती परहस्ती असता दोषा अशस्त्रवध होईजे नमस्कारिता जप अथवा होम करिता दूर देखिला द्विज येता स्नान करीत जळी असता नमन करिता दोष घडे एखादा विप्र असे धावत नेणता अथवा धनगर्वित क्रोधावंत किंवा मंगल स्नात करीत नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये परियेसी सुतकिया मूर्खजनांसी करू नये नमस्कार गीतवाद्यादी नृत्येसी संतुष्टावे देवांसी प्रार्थना करई भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा अपूर्व देवांसी हस्त ठेवुनी पीठेसी उत्तर पूजा करावी हर्षी मग करावे उद्दासन ऐसे परिदेव पूजा करावी भक्तीने एका द्विजा संस्कृत अन्न व्हावया काजा वैश्वदेव करावा अग्नी अलंकार करुनी
अग्निकुंडी दाखवुनी घृत संमिश्रित करुनी पंचभाग करावे. एक भागाच्या 10 आहुती, दुसरा बळीहरणी योजिती, अग्रदान तिसरा करीती, चौथा मागे पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ पांचव्यासी, वैश्वदेव करा मंत्रेसी, अन्न नाही ज्या दिवशी तंदुलांनी करावा. वैश्वदेव समयासी, अतिथी आलिया घरासी, चोर चांडाल होय हर्षी, पूजा करावी मनोभावे. यम सांगे दूतांसी, वैश्वदेव करिता नरासी, जाऊ नको तयापासे, विष्णू आज्ञा आम्हा असे. माता पिता घातकीयांसी, शृणी श्वपचांडासांसी, अतिथी आलिया घरासी, अन्न द्यावे परियेसा. न विचारावे गोत्रकुळ, अन्न घालावे तत्काळ, विन्मुख झाली या पितृकुळ, वर्षे 16 न येती घरासी. प्रवासी असेल आपण जरी, औषधी घृत दक्षी क्षीरी, कंदमुळे फळे जरी, देवयज्ञ करावा. अन्न विणे अग्रदान करू नये साधुजन, पंचमहायज्ञ करून ब्राह्मण चांद्रायण आचरावे. न होता वैश्वदेव आपुल्या घरी, भिक्षेसी आला नर जरी, भिक्षा घालिता पाप दुरी, वैश्वदेव फल असे. हरण घालूनी काढाई आपण, त्याने आचरावे चंद्रायण, आप काढिता दोष जाण, आणि का करवी काढवावे. बळीहरण काढिता देवी जरी, 6 प्राणायाम त्वरित करी, तेणे होय पाप दुरी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, गृहपूजा करुनी देखा, गोग्रास द्यावा विशेखा. नित्य श्राद्ध करणे ऐका, करुनी अन्न समर्पावे. स्वधाकार पिंडदान करू नये अग्नौ करण, ब्रह्मचारियासी तांबूलदान, दक्षिणावर्ज परियेसा. वैश्वदेव झाली यावरी, उभा राहुनी आपुल्या द्वारी, अतिथी मार्ग पहावा निर्धारी, आलिया पूजन करावे. श्रमोनी आलिया अतिथीसी, पूजा करावी भक्तीसी, अथवा अस्तमान समयासी, आलिया पूजन करावे. वर्णना ब्राह्मणो गुरुहु, ऐसे बोलती वेदशास्त्रु, अतिथी जाण सर्व गुरु, वैश्वदेव समयासी. वैश्वदेव समयी अतिथीस पूजा करिता परियेसी, ती पावे देवांसी, तुष्टे ब्रह्मा इंद्र वही, वायुगण अमरदादी देव, तृप्ती पावे सदाशिव, पूजा करावी एक भाव, सर्व देवता संतुष्टती. अतिथी पाद प्रक्षाळिती, पितर सकळ तृप्त होती, अन्नदाने ब्रह्माप्राप्ती, विष्णू महेश्वरा अवधारा. यतीश्वरादी ब्रह्मचारी, जे समयी येती आपुल्या घरी, अन्न द्यावे निर्धारी, महापुण्यसे देखा. ग्राम मात्र दिल्ला एक, मेरू समान पुण्य अधिक, बर्वे द्यावे त्यासी उदक, समुद्रा समान दान असे. अतिथी आलिया घरासी, जेवी आपण त्याजुनी त्यासी, श्वानयोगी पावे हर्षी, गर्दभयोनी पुढे उपजे. ऐसे अतिथी पूजोन, मग करावे भोजन आपण, सर्वथा न करावे अन्न भिन्न, प्रपंच करिता दोष असे. सायं प्रात गृहस्थाशी, भोजन करणे संतोषी, प्रक्षालन करुनी पादांसी, ओले पायी असावे. ओली असावी 5 स्थाने, हस्तपाद उभय जाणे, मुख ओले पंचम स्थाने, सतायुषी पुरुष होय. पूर्वाभिमुख बैसोनी, भोजन समयी धरा मौन, पाद उभय जोडोन, बसावे ऐका एक चित्ते. मंडल करावे चतुष्कोनी, वरी भस्म प्रोक्षोनी, क्षत्रियास मंडल त्रिकोणी, वर्तुळ वैशासी परियेसा. शूद्रे अर्धचंद्रकार, मंडल करावे परिकर, अवाहनावे सुरवर, आदित्य वसु रुद्र ब्रह्मा, पितामहादिदेवता, तया मंडली उपजीविता. याची कारणे तत्वता, मंडलाविणे जेवू नये, न करिता मंडल जेवी जरी, अन्न नेती निशाचरी, पिशाच असुर राक्षस परी, अन्न रस नेती अवधारा. उत्तम पूर्वाभिमुखी देख, पश्चिम मध्यम एक, पितृकार्या उत्तरमुख, सदा दक्षिण वर्जावी. धरावे पात्र सुवर्ण रजत, ताम्रपात्र, पद्म अपात्र, पलाशपात्र, पुण्यपात्र परियेसा. जेविता वर्जावे गृहस्थानी ताम्रपत्र, युतींनी सुवर्ण अथवा रजत, ताम्र शुक्ती शंख जपात्र, स्फटिक पाषाणा यतीसी. कर्दली गर्भपात्रेसी, पद्मपत्र जळे स्पर्शी, वल्ली पालाश सपत्रेशी. जेविता चंद्रायण आचरावे. वट अश्वत्थ अर्कपटोल, कदंब कोविदार्पणे कोमल, भोजन करिता तात्काळ चंद्रायण आचरावे. लोहपात्र आपुले करी, ताम्रमृण्मय पुष्ठपर्णावरी, कार्पासपत्री वस्त्रावरी, जेविता नरक प्रती जाय. कास्यपात्री जेविल्यासी, यशबळ प्रज्ञा आयुष्यासी, वाढे नित्य अधिकेसी. गृहस्थांनी नित्य कास्यपात्र, असावे पात्र 5 शेर, नसावे उणे अधिक थोर, उत्तमोत्तम षटचेर, सुवर्णपात्रा समान देखा. कास्यपात्रीचे भोजन, तांबुलासहित अभ्यंगन, यती ब्रह्मचारी जाण, विधवा स्त्रियांनी वर्जावे. श्वानांच्या चर्माहुनी निषेध असे एरंडपाणी, निषेध अधिक त्याहुनी, आणि जेविल्या भिन्न ताटी. फुटके कास्यपात्रेसी, जेविता होय महादोषी, संध्याकाळी जेविता हर्षी, महापातकी होय जाणा.
जवळी असता पतित जरी जेवू नये अवधारे, क्षुद्र जेविल्या शेषावरी जेवू नये ब्राह्मणाने, सवे घेऊनी बाळासी जेवू नये श्राद्ध दिवसी, आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने, आपोषण आपुले हाती घेऊ नये मंदमती, तैल घालूनी स्वहस्ती आपण अभ्यंग करू नये, भोजन काळी मंडळ देखा करू नये स्वहस्तका, आयुष्य क्षय पुत्र घातका म्हणे जिनाम तयासी, नमस्कारावे वाढिता अन्न अभिधारावे पाहिलेची जाण, प्राणाहुती घेता क्षण घृत घालावे स्वहस्ताने, उदक घेऊनी वाह्यती मंत्री, प्रोक्षोनी अन्य करा पवित्री, परी शिंचावे तोची रीती, मग नमावे चित्रगुप्ता, बळी घालूनी चित्रगुप्तांसी, काढवावे सेवेशी परियेसी, वामहस्तक धुवोनी सरसी, पात्र दृढ धरावे, अंगुष्ठ तर्जनी मध्यमांगुलीसी, धरावे पात्र वामहस्तेसी, आपोषण करावे सव्य करेसी, आणि काकरवी घालावे, आपोषण उदक सोडोनी जरी, आणिक घेती उदक तरी, श्वानमूत्र घेतिले परी एकचित्ते परियेसा, धरिले आपोषण ब्राह्मणासी, नमस्कारिता महादोषी, आशीर्वाद घेऊ नये तयापासी, उभयितांसी दोष घडे, मौन असावे ब्राह्मणे देख, बोलू नये शब्द दिक, उपोषण घ्यावे मंत्रपूर्वक, मग घ्याव्या प्राणाहुती, आपोषणावीण भोजन करी, पाप विमोचन करा तरी, दृष्टोक्षर मंत्र गायत्री, जपता दोष परिहारे, प्राणाहुतींचे विधान सांगेन ऐकी जे ब्राह्मण, प्राणी अग्निहोत्र करिता जाण, समस्त पापे जाती देखा, जैसा करपा साराशीसी, अग्नी लागता परियेसी, जळोनी जाय त्वरितेसी, तैसी पापे नासती, प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण, अन्नस्पर्शोनी मंत्र म्हणे गीता श्लोक प्रख्यात, श्लोक अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमिश्रितः, प्राणापानसमायुक्तः पंचाम्यन्नं चतुर्विधं, टीका अन्न ब्रह्मरस्तो विष्णू भोक्ता देव गिरिजारमणू, ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्निरसनी मंत्र जपावा, मग घ्याव्या प्राणाहुती, आहे ती पंचमंत्र प्रख्याती, तर्जनी मध्यम अंगुष्ठ धृती, प्राणाया स्वाह म्हणावे, मध्यम अनामिका अंगुष्ठेसी, अपानाय स्वाहा म्हणा हर्षी, स्वाहा म्हणायासी कनिष्ठाक, अनामिका अंगुष्ठेसी, अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी, उदानाय स्वाहा म्हणा हर्षी, पंचांगुलीने परियेसी, समानाय स्वाहा म्हणावे, प्राणाहुती घेतिल्या अन्न दंतास्पर्शो नये जाण, जिव्हे गिळावे तक्षण, मग धरावे मौन देखा, मौन धरावयाची स्थाने सांगेन एका अतिउत्तमे, स्नानासमयी धरा निर्गुणे न धरिता फल असे, होम करीती न धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण, जेविता मौन न धरिता आपण अपमृत्यू घडे त्यासी, अशक्य असेन मौन जरी, प्राणाहुती घेई तव वरी, मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, पिता जिवंत असे जासी, अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी, धरू नये मौनासी, श्राद्धात्म्य जेविता धरावे, पंचप्राणाहुती देता सर्वांसी मौन्य ग्राह्यता, असेल पीडा वडील भ्राता, मौन धरिल्या अधपात, जेविता प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण, भक्षुन पूर्वी द्रवान्न कठीणांच परियेसा, भोजनांती समयासी जेवू नये द्राव्यान्नांसी, बळ जाय परियेसी शीघ्र भोजन करावे, धेनुसी उदक प्यावजासी, तितुका वेळ होय त्यासी, भोजन करावे परियेसी शीघ्र भोजन मुख्य जाणा, भोजन करावयाची स्थिती सांगेन एकाग्रासमिती, संन्यासी मुनियती अष्टग्रास्य ध्यावे जाणा, षोडशग्रास अरण्यवासी, द्वित्रिशत गृहस्थासी, मिती नाही ब्रह्मचार्यासी एकचित्ते परियेसा, जितुका मावेल आपुल्या मुखी, तितुका ग्रास घ्याव्या विषेखी, अधिक घेता ग्रासमुखी उच्छिष्ट भक्षिले फळ देखा, अर्धा ग्रास भक्षुनी उरले ठेविता आपुल्या भाणी, चंद्रायण आचरावे त्यांनी उच्छिष्ट भोजन तया नाव, न बैसावे स्नेह सहभोजनासी, इष्ट सोयरे इत्यादिकांसी, व्रतबांधविणे पुत्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही, सांडू नये अन्न देखा, घृतपायस विशेष एका, सांडावे थोडे ग्रास एका, जेवू नये सर्व अन्न, भोजन संपेपर्यंत पात्री धरावा वामहस्त, जरी सोडील अजाणत अन्न वर्जोनी उठावे, या कारणे द्विजजना सोडू नये पात्र जाणा, अथवा न धरावे पूर्वीचे जाणा, दोष नाही परियेसा, वस्त्र गुंडाळूनी डोयीसी, अथवा सम्मुख दक्षिणेसी, वामपादावरी हस्तेसी, जेविता अन्न राक्षस नेती, वामहस्त भूमीवरी ठेवूनी नर भोजन करी,
रोग होय शरीरी अंगुली सोडून जेवू नये. अंगुली सोडून जेवी जरी दोष गोमांस भक्षिल्या परी. दोष असताना ना परी स्थाने असती भोजनासी. अश्वगजारूढोनी बस अथवा बैसोनी स्मशानी. देवालयी शयनस्थानी जेवू नये परियेसा. निषिद्ध जेवण करी करपात्रेसी. आले नेसोनी आर्द्रकेशी. बहिर्हस्त बहिकेशी जेविता दोषी परियेसा. यज्ञोपवीताच्या उपवीतीसी भोषण करावे परियेसी. जेविता आपुल्या सम्मुखेसी पादरक्षा असू नये. ग्रास उदक कंदमूळ इक्षुदंडादी केवळ भक्षोनी पात्री ठेविता सकळ उच्छिष्ट होय अवधारा. भोजन करी स्नान विणे न करिता होम जेवी कवणे. अन्न नव्हे कृमी जाणे म्हणे पराशर सम्मुखा. मौन असावे ब्राह्मणे देख बोलू नये शब्दाधिक. आपोषण घ्यावे मंत्रपूर्वक मग घ्यावा प्राणाहुती. आपोषणाविन भोजन करी पाप विमोचन करा तरी. अष्टोत्तर शतमंत्र गायत्री जपता दोष परिहरी. प्राणाहुतींचे विधान सांगेन एकी जे ब्राह्मण. प्राणग्निहोत्र जगरिता जाण समस्त पापे जाती देखा. जैसा कार्पाराशीची अग्नी लागता परियेसी. जळोनी जाय त्वरितेसी कैसी पापे नासती. प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण. अन्नस्पर्शोनी मंत्र म्हणे गीता श्लोक प्रख्यात श्लोक. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमिश्रितः. प्राणापान समायुक्तः पंचामन्य चतुर्विध. अन्न ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमणू. ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्निरश्मी यंत्र जपावा. मग घ्यावा प्राणाहुती आहे ती पंचमंत्र प्रख्याती. तर्जनी मध्य अंगुष्ठ धुती प्राणाय स्वाहा म्हणावे. मध्यम अनामिका अंगुष्ठेसी. अपानाय स्वाहा म्हणा हर्षी. व्यानाय स्वाहा म्हणायासी. कनिष्ठा अनामिका अंगुष्ठेसी. अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी. उदानाय स्वाहा म्हणा हर्षी. पंचांगुलीने परियेसी समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतल्या अन्न दंतस्पर्शो नये जाण. जिव्हे गिळावे तक्षण मग धरावे मौन देखा. मौन धरावयांची स्थाने सांगेन एका अतिउत्तमे. स्नानासमयी धरा निर्गुणे न धरिता फल असेना. दीप जाय भोजन करिता. पात्र धरावे स्मरोनी सविता. पुनरपी आणोनी लेविता मग भोजन करावे. पात्री असेल जितुके अन्न तितुकेचे जेवावे परिपूर्ण. आणिक घेता दोष जाण. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी. स्पर्शो नये जेविता केश. कथा सांगता महादोष. दिसू नये व्योम आकाश. अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष स्त्रियेंसी. जेविता होय अत्यंत दोषी. ठेविले न जेविता स्त्रिया दोषी. महापातके घडती जाणा. शून्य देवालयी देवस्थान आपुले गृही. जलसमीप संध्यासमयी जेवू नये परियेसा. पात्रे ठेवुनी दगडावरी. जेवू नये अवधारी. अवलोकू नये मुखावरी. स्त्रीजनाचे परियेसा. न करावे सहभोजन. जेविता होय उच्छिष्ट भक्षण. कुलस्त्रियेसी करिता भोजन निर्दोष असे परियेसा. प्राशन शोष उदकाशी. घेऊ नये उच्छिष्टासी. अगत्य घडे संधीसी. किंचित सांडोनी घेईजे. वस्त्रोदक घेतल्यासी. अपार दोष घडती तयासी. जन्म पावे श्वानयोनीसी. पडे मागुती नरकात. शब्द होय उदक घेता अथवा क्षीरघृत सेविता. आपोषणोदक प्रशिता. सुरापान समान असे. महाजळीरी घोनी. उदक घेती मुखांतुनी अथवा जे घेती उभ्याने. सुरापान समान जाणा. द्वयहस्तांजुळी करून घेऊ नये उदक ज्ञानी. घ्यावे एक हस्ते करुनी. वामहस्त लावू नये. सभे बैसोनी एकासनी अथवा आपुले हातुराणी. प्राशन करू नये पाणी महादोष परियेसा. वाढावे अन्न भिन्न पात्रेसी. पाहू नये आणिक यतीसी. रजस्वला स्त्रियांसी. चांडाळ श्वान पाहू नये. दृष्टी पडे इतुकासी. ध्वनी ऐकता करणासी. त्याजावे अन्न त्वरितेसी. जेविता दोष परियेसी. कलह शब्द कांडण दळण. ऐकता जेवू नये अन्न. अपशब्द स्पृष्ट जाण. त्याजावे अन्न परियेसा. नेणते लोक पक्तीसी. घेऊ नये परियेसी. अगत्य घडे संधीसी. उदके भस्मे करा पृथक. अथवा स्तंभ असेल मध्या. द्वारमार्ग असेल शुद्ध. उदके वेष्टिता आपुले परिघ. दोष नाही परियेसा. कृष्ण वस्त्र नेसोनी आपण. जेविता दोष अपार जाण. स्त्री जन वाढिती कांसे विण. उच्छिष्ट समान परियेसा. ऐसा विचार करोनी मनी. करावे भोजन द्विजजननी. विकिरिद विलोहित म्हणोनी अभिमंत्रावे शेष अन्न. विकिरिदे इति मंत्रासी. म्हणावा अघोर ऋषी. रुद्रदेवता परियेसी. अन्न भिमंत्रणे विनियोगः. ऐसा मंत्र जपोन हाती घ्यावे शेषान्न. यमाच्या नावे बळी घालोन. उत्तरा पोषण मग घ्यावे. उच्छिष्ट सर्व पात्रीचे घेऊन हाती म्हणावाचे. रवरव मंत्र असे ज्याचे पात्राजवळी ठेवावे. उठोनी जावे प्रक्षालनासी. गंडूष करोनी मग हस्तस्पर्शी. न करीत गंडूष प्रक्षाली हस्तासी. आत्मघातकी तोची जाणा. मुख
मुख प्रक्षालिता पर्येसी मध्यामांगुली दात घासी तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरकी पर्येसा बर्वे हस्त प्रक्षालन करावे दंतशोषण हातीचे पवित्र सोडून टाकावे नैऋत्य दिशे अंगुष्ठ मात्र पुरुषा म्हणावा मंत्र पर्येसा हस्त घासोनी चक्षुषा उदक लावावे अवधारा ऐसा जरी न म्हणा मंत्र चक्षुरोग होय त्वरित या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता द्विराचमन करोनी अयंग्यो मंत्र म्हणोनी दुपदा दिवे नुचा म्हणोनी पाद प्रक्षालन करावे ऐसा तुम्ही मंत्र जपता भोजन ठाई जाऊनी बैसता द्विराचमन करोनी निगुता नासिका स्पर्श मग करावा स्मरावा वावे मग अगस्त्यांसी कुंभकर्ण वाडव अग्निसी वूर्कोदश शनैश्चरासी इल्वल वातापी जीर्य म्हणावे हस्त दाखवावे अग्निसी आणिक सांगेन पर्येसी बंधुवर्ग अस्ति जयासी पुसू नये वस्त्रीकर मग स्मरावे श्री गुरूंसी आणिक स्मरावे कुळदेवतेसी येणे परी विधीसी भोजन करावे द्विजोत्तमे विप्र विनवी श्री गुरूंसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निषिद्ध अन्ये कैसी निरोपावे दातारा विप्रवचन ऐकोनी निरोपिती श्री गुरु संतोषोनी एक ब्राह्मण म्हणोनी अतिप्रेमे निरोपिती म्हणे सरस्वती गंगाधरो ब्राह्मणपणाचा आचारो निरोपिला गुरुनाथे समगुरु म्हणोनी विनवी संतोषे वैश्वदेव विणे अन्न अथवा गणान्न परिपूर्ण घातले असेल बहुलवण बहुमिश्रितान्न जेवू नये लशुन गाजर कंदमुळा वृतांक श्वेत जो असे भोपळा छात्राकार शाखा सकळा वर्जाव्या तुम्ही पर्येसा धेनू अजामहिषी क्षीर प्रसूतीचे वर्जावे दशरात्र नूतनोदक पर्जन्यपूर त्रिरात्रीचे वर्जावे कुष्मांड डोरली पडवळेसी मुळा बेल आवळेसी न भक्षावे प्रतिपदेसी भक्षिता पाप पर्येसा स्वर्गा पवर्ग चाडजासी अष्टमी वर्जावी औदुंबरासी अमलकफळ रात्रीसी वर्जावे भानुसा वासर सप्तमी बेलफळ वर्ज शुक्रवारी शमीफळ मंदवारी भक्षिता लक्ष्मी जायदुरी वर्जावे ते पर्येसा धात्रीफळ रात्रीसी भक्षिता हानी प्रज्ञेसी नाशकरी वीर्यासी धात्रीफळ वर्जावे नखकेश पिडिली या अन्ना स्पर्श केली या मार्चार जाणा वायस करी कुक्कुट जाणा स्पर्श केली या अन्य त्यजावे धेनू मूषक मुखस्पर्शे अर्थवा स्पर्शे अधोकेशे त्याजावे अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी एक हाती वाढिले अन्न शिळे असेल शीत जाण वर्जावे तुम्ही ब्राह्मण निषिद्ध बोलिले आचार्य घृत तैल मिश्रित शिळे अन्न अपवित्र तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा विप्र विकिती गोरस धृत क्षीर पर्येस घेता घडती महादोष साक्षात बहिपक्व जेवू नये माशांनाचे वटक देखा शिळे न होते कधी ऐका ऐसे लाह्या पीठ देखा शिळे नव्हे पर्येसा कंदमुळादी सुरान्न जवांचे असेल परमान्न गुडयुक्त असेल अन्न शिळे नव्हे पर्येसा ऐसा शिळ्या अन्नासी दोष नाही पर्येसी विटाळ होता महादोषी सूची स्थानी असावे भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रूम उत्कचूर्ण पर्णसत्वर घ्यावे ब्राह्मणासी तीळ मिश्रित भक्षासी जेवू नये रात्रीसी जेविता होय महादोषी श्री गुरु म्हणती ब्राह्मणाते प्रमुख एक सुखारोग्य द्वय देता निश्चळ आरोग्य त्रिणी द्यावी महाभाग्य चतुर्थे दुःख होय जाणा पाच क्रमुक देता जरी या आयुष्य प्रज्ञा वाढे भारी देऊ नये महासुपारी मरण सांगे पर्येसा पर्ण अग्रमूलन दाढीक जरी व्याधी संभवे अवधारी अग्रभक्षिता पापभारी चूर्णपर्णे आयुष्य क्षीण पर्णपृष्टी वृद्धिनाश बुद्धिनाश द्विपर्ण खाता महादोष ऐश्वर्याचा होय विनाश ऋषी संमत असे जाणा पर्णै विण क्रमुकमुखी घालिता आपण होय असुखी सप्तजन्म दरिद्र दुःखी अज्ञानी होय अंतकाळी यतीश्वरादि ब्रह्मचारी रजस्वला स्त्री विद्वाधरी तांबूल भक्षिता मांसपरी रस त्याचा सुरापानसम तांबूल भक्षिल्यानंतर सायन संध्या करावी विप्रे सूर्य अर्घ्यमंगळे उतळे अर्धे द्यावी पर्येसा बैसोनी द्यावी अर्घेतिनी चारी घ्यावी काळक्रमुनी गायत्री मंत्र जपुनी इमं मे वरुण म्हणावा गोत्रप्रवर उच्चारोन मग करावे औपासन करावे निशी भोजन क्षीर मिश्रित मुख्य असे रात्री करीती परिसिंचना धृतंत्वा सत्यम मंत्र म्हणा येणे विधी करा भोजनापूर्वी जैसे बोलिले असे भोजन झालियानंतर वेदाभ्यास एक प्रहर मग जावे शयनावर येणे विधी आचरावे शयन करावयाचे विधान सांगेन एका विद्वज्जन पराशर सांगे वचन तोची विधान सांगत असे खटवा असावी निर्मळ जाण वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा पर्येसा
निषिद्ध जांभूळ काष्ठाची वर्जावी प्रेत गजदंतांची भिन्न काष्ठ तजावी साची बरवी असावी खटवा देख सुमुहूर्तै विणवी खटवा देखा धनिष्ठाभरणी मृगर्षिकी दूषका वार सांगेन विशेखा शुभाशुभ फळ असे आदित्यावरी लाभ देखा चंद्रवारी महामुखा भौमवारी पाविजे दुःखा बुधवारी सांगे महापीडा गुरुवारी विणल्यासी 6 पुत्र होती त्यासी शुक्रवारी अतिविशेषी मृत्यू पावे मंदवारी स्वगृही शयन पूर्वशिरेंसी श्वशूरालये प्रदक्षिणेसी प्रकाश सकाळी पश्चिमेसी शयन करावे पर्येसा सदा निषिद्ध उत्तर दिशा वर्जिले फळ सांगितली दिशा विप्रे आचरावा ऐसा ऋषी मार्ग शुभाचर पूर्ण कुंभ ठेवुनी उशी मंगळद्रव्य घालावे बहुवशी रात्री सुक्त म्हणावे हर्षी विष्णू स्मरण करावे मग स्मरावा अगस्त्य ऋषी माधव मुचुकुंद पर्येशी अस्तिक कपिल महाऋषी सर्पस्तुती करावी निषिद्ध स्थाने निजावयासी सांगेन सर्व पर्येसी जीर्ण देवालयी स्मशानासी एक वृक्षातळी वर्जावे चारी विधी चोहाटेसी ईश्वर स्थान पर्येसी माता पिता निजले स्थळासी निजू नये पर्येसा वर्जावे वारुळाजवळी आणि तळ्यांचे पाळी नदी तीरी अस्ताजवळी घोर स्थळी निजू नये वर्जावे शयन धान्यावरी निजू नये मोडके घरी वडील खाली निजतील तरी खटवा वर्जावी त्यापुढे नेसुने ओले अथवा नग्न निजू नये शिरवेष्टून आकाशाखाली वर्जावे शयन दीप असता निजू नये पूर्वरात्री अपरात्रीसी निजू नये पर्येसी असू नये स्त्रिये पासी रजस्वला चतुर्थदिनी असावे जानवे उपवतीसी दृष्टी न पडावे योनिसी आयुष्य क्षीण पर्येशी दीप वर्जावा या कारणे नीळ वस्त्र असले नेसले स्त्रियेसी करिता संग पर्येसी पुत्र उपजे चांडाळेशी शुभ्र वस्त्र विशेष रजस्वला न होता स्त्रियेंसी न करावा संग पर्येसी संग करिता महादोषी आणिक प्रकार एक असे 10 वर्ष होता कन्येसी रजस्वरा सर्वत्रांसी ऐका तुम्ही सर्व ऋषी पराशर सांगत असे ऋतुकाळ असता स्त्रियेंसी गावासी जाता पर्येसी भ्रूणहत्या होय दोषी प्रख्यात असे पर्येसा वृद्ध अथवा वांझेसी अस्ति पुत्रजीसी बहुकन्या होती जियेसी चुकता ऋतुकाळ दोष नाही ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय 5वे दिवशी 6वे दिनी पुत्र पर्येसा विषम दिवशी कन्या जाण समदिवशी पुत्र सगुण 10 दिवस ऋतुकाळ कुण चंद्रबळ असावे मूळ मघा रेवती दिवशी संगन करावा पर्येसी कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी जे जे असेल मानसी सत्वरजतमो गुणेसी तैसा पैंड उपजे देखा ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर एकोणी समस्त ऋषीश्वर येणे परी आचरती श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी ऐसा आचार पर्येसी जे आचरती विधींसी दैन्य कैसे तया घरी ते वंद्य होत देवांसी कामधेनू येईल घरासी लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्रपौत्री नांदती होय आपण शतायुषी न घडती दोष काही त्यासी तो न भीई कळी काळासी ब्राह्मज्ञानी होय जाणा काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैसा एका ऐसा आचार आहे निका नित्य रहाटावे येणे परी ऐसे ऐकोनिया वचना विप्र लागे श्री गुरुचरणा झाला उपदेश वृद्धा पराण कुपा सागर गुरुमूर्ती भक्तजन तरावयासी अवतारलासी ऋषिकेशी परिहरिले अंधकारासी ज्ञान ज्योती प्रकाशली ऐसे विनवोनी ब्राह्मण पुनरपी धैरिले श्री गुरुचरण गुरुमूर्ती संतोषून प्रसन्न झाले तयेवेळी म्हणती श्री गुरुतयांसी आचार सांगितला तुझ हर्षी नव जावे आता भिक्षेसी आचार करुनी सुखी असे जे जे इच्छिसी कामना होईल निरुती सत्य जाणा कन्यापुत्र नांदती सगुणा संदेह न धरावा मनी ऐसा वरला धोनी विप्र गेला संतोषोनी होता कैसा आचरोनी सकळ अभिष्टे लाधला सिद्ध म्हणे नामधारकांसी श्री गुरुचरित्र ऐसे पर्येसी ऐकता ज्ञान समस्तांसी मूढ होय ब्रह्मज्ञानी अज्ञान तिमिर अंधकारासी ज्योती प्रकाश कथा सुरसी जे जे इच्छिले मानसी पाविजे त्वरित अवधारा म्हणे सरस्वती गंगाधरो श्री गुरुचरित्र असे सुरतरू ऐकता होय संतोष फारू सकळ अभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र नामधारका शिष्य सांगत आचार जो का समस्त निरोपिला श्री गुरुनाथे इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अहि कर्म निरूपणं नामं 37 समाप्तः श्री गुरुचरित्र समाप्तम श्री गुरुचरित्र दत्तात्रेयार्पणामस्तु ओवी संख्या 271